10वी गणित भाग 1 2.6 मधला 7वा प्रश्न. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच ठिकाणी त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. जर बोटीचा संत पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास असेल तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. तर नदीच्या प्रवाहाचा वेग आपण x मानणार आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग x किलोमीटर प्रति तास मानू. बोटीच्या प्रवाहाचा वेग दिलेला आहे 12 किलोमीटर प्रति तास. मग बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग येणार 12 + x आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग येणार 12 - x. मग वेळ बरोबर अंतरछेद वेग. वेळ लागलेली आहे 8 तास. दिलेल्या अटीनुसार 36/12 + x + 36/12 - x बरोबर 8. 36 किलोमीटर अंतर आहे आणि जाऊन पुन्हा परत यायचं आहे तर त्याला 8 तास लागतात. म्हणून 36/12 + x आणि 36/12 - x यांची बेरीज केली बरोबर 8. 36ने भागल्यानंतर 36ने भागायचं. 36ने भागल्यानंतर 1/12 + x + 1/12 - x बरोबर 8/36. 8 × 4 × 2 = 8, 4 × 9 = 36, 4ने भाग जातो. पाया समान करून घेऊया. 12 - x + 12 + x/12 + x आणि गुणिले 12 - x बरोबर 2/9. 24/12² - x² बरोबर 2/9. मला माहिती आहे 2 जर पदं वेगळे असतील आणि कंस एकदा अधिक आणि एकदा वजा त्यांच्यामध्ये असेल म्हणजे a + b आणि a - b असेल तर a² - b² होतो. म्हणजे 12² - x² झाले. 24/12² 144. 144 - x² बरोबर 2/9. 24×9 = 216. 24 गुणिले तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. 24 × 9 बरोबर 2 कंसामध्ये 144 - x². 24 × 9 216 येतात बरोबर 2 × 144 288 - 2x². 2x² बरोबर 288 - 216. 2x² बरोबर 72. x² बरोबर 72/2. बेक कबे बेत्रिक 6 बेसख्ख 12. x² बरोबर 36. x बरोबर अधिक किंवा वजा वर्गमुळात 36. x बरोबर अधिक किंवा वजा 6. वर्गमूळ घेतलं 36चं 6 आलं. अधिक किंवा वजा 6 येणार कारण अधिक 6चा वर्ग पण 36 येतो आणि वजा 6चा वर्ग पण 36 येतो. x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 6. पण वेग हा ऋण नसतो म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग आला 6 किलोमीटर प्रति तास. पुढचा प्रश्न आहे बघा. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात आणि दोघांनी जर मिळून काम केलं एकत्र तर त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतात हे काढायचं आहे. बघा निशूला आपण x मानायचं कारण निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. म्हणून निशूने दिलेले काम पूर्ण करण्यास एकट्याने काम पूर्ण करण्यास x दिवस लागतात असे मानायचं आहे. तर पिंटूचं होणार x + 6 दिवस. दिलेल्या अटीनुसार 1/x + 1/x + 6 बरोबर 1/4. हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे त्यामुळं आपण या पद्धतीने घेतलं आहे. 1/x + 1/x + 6 बरोबर 1/4. पाया समान करून घेऊ. x + 6 + x छेद x कंसात x + 6 बरोबर 1/4. x + x 2x 2x + 6 छेद x गुणिले x² + 6x बरोबर 1/4. तिरकस गुणाकार करून घेऊया. 4 कंसात 2x + 6 बरोबर 1 x² + 6x. 4 × 2 = 8x अधिक 6 × 24 बरोबर x² + 6x. x² + 6x - 8x - 24 बरोबर 0. x² - 2x बरोबर -24 बरोबर 0. -6 अधिक 6 आणि -8 -2 झाले. -24ची अशी फोड करायची आहे की ज्याचा फरक येईल -2. तर 6 × 24 -6 आणि अधिक 4. x² - 6x अधिक 4x - 24 बरोबर 0. x कॉमन घेऊया. x - 6 आत राहतील. अधिक 4 कॉमन x - 6 बरोबर 0. कॉमन कंस एकदाच घ्यायचा x - 6 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 4 बरोबर 0. x - 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. x बरोबर 6 किंवा x बरोबर -4. दिवसांची संख्या ऋण नसते त्यामुळं x हे -4 येऊ शकत नाही. x बरोबर 6. म्हणून निशूला दिलेले काम पूर्ण करण्यास x म्हणजे 6 दिवस लागतात आणि पिंटूला तेच काम पूर्ण करण्यास 6 + 6 म्हणजे 12 दिवस लागतात.
आता पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक येतो आणि बेरीज 1 येते, तर भागाकार आणि भाजक किती? बघा इथं समजा भाजक आपण x मानला. समजा x या नैसर्गिक संख्येने आपण भाज्याला म्हणजे 460ला गुणलं तर भागाकार येतोय 5 पटीपेक्षा 6ने अधिक, म्हणजे 5x अधिक 6. म्हणजे भाजक जर आपण x आहे असं मांडलं तर भागाकार येणार 5x अधिक 6. तर भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी हे तुम्हाला सूत्र तुम्ही चौथीमध्येच शिकलेलं आहे. डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. 460 बरोबर x गुणिले 5x अधिक 6 अधिक 1. 460 इज इक्वल टू x इंटू 5x प्लस 6 प्लस 1. 460 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1. 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. 5x स्क्वेअर प्लस 51x मायनस 45x मायनस 459 इज इक्वल टू 0. 5x square minus 45x plus 51x minus 459 is equal to 0. We take factor of 459 into 5, 2295, and factors are 51 and minus 45. This 5x square minus 45x plus 51x minus 459 is equal to 0. 5x common into bracket x minus 9 plus 51 common x minus 9 is equal to 0. X minus 9 and into second bracket 5x plus 51 is equal to 0. X minus 9 is equal to 0 or 5x plus 51 is equal to 0. X is equal to 9 or 5.